आदरे सत्काराचे पहिले सन्माननीय ते म्हणजे उदयजी सामंत, रत्नागिरी विकासाचे उदय पर्व 1997 पासून युवकांचे प्रेरणास्थान तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात त्यांनी कार्य केले। गेली 20 वर्ष रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाचा लाडका लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांची ओळख आहे, जे 2004, 2009, 2014, 2019, 2024 सलग आपल्या मतदारसंघामध्ये भरघोस अशा मताने विजयी होत आहेत। आमदार, राज्यमंत्री, पंचायत राज कमिटी अध्यक्ष, म्हाडा प्राधिकरण अध्यक्ष, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, उद्योग मंत्री आणि पुन्हा उद्योग मंत्री, दोन उद्योग मंत्री झालेले आहेत। अशी अतिशय जबाबदारीची पदे भूषवत असताना ज्यांचे पाय जमिनीवर आहेत असे आमचे उदयजी, हे अत्यंत संयमी, मोजकं बोलणे परंतु दूरदर्शी विचार, खंबीर नेतृत्व अशी ज्यांची जीवन वैशिष्ट्य आहे ते आमचे उदयजी सामंत साहेब आमच्या परिवारातले आहेत, आमच्या कुटुंबातील आहेत। श्री क्षेत्र गणपतीपुळे विकास, किल्ले रत्नदुर्ग येथील श्रीवसृष्ट असो, महाराष्ट्रातील सर्वात अधिक उंचीचा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असो, 29 फूट उंचीची विठ्ठल मूर्ती असो, लोकमान्य टिळकांचे जन्मस्थानाचे नूतनीकरण असो, आरेवारे येथील झीप लाईन, गणपतीपुळे, मालगुण, नेवरे येथील वॉटर स्पोर्ट असो, तारांगण असू दे, सायन्स सिटी असू दे, असे अनेक प्रकल्प उद्याचे आपण उभारून पर्यटनासोबत स्वयंरोजगाराला संधी उपलब्ध करून देत आहात। रत्नागिरीला लवकरच प्रवासी विमानतळ आपल्या प्रयत्नाने सुरू होत आहे। जनसामान्यांचा नेता अशी ज्यांची ओळख आहे असं आमचं लाडकं नेतृत्व राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या तरुण वयामध्ये आपण एक कुशल नेतृत्व आणि कर्तृत्वाची ओळख निर्माण करून दिलेली आहे। तरुण, तडफदार, यशस्वी नेतृत्व म्हणून आपण आहातच। मला खात्री आहे, मला विश्वास आहे, अल्पावधीमध्ये राजकीय पटलावर आपण अजून एका प्रमुख नेत्याची भूमिका वटवल्याशिवाय राहणार नाही। दुसऱ्या हिंदुत्ववादी नेत्याकडे वळतो, अत्यंत तरुण, उमदे हिंदुत्ववादी नेते म्हणून ज्याने अल्पावधीत आपली ओळख तयार केली असे आमचे नितेजी राणे साहेब। काय हिंदुत्व आहे त्याची चुणूक आपण मगाच्या भाषणामध्ये ऐकलेली आहे। नितेजी म्हणजे हिंदुत्वाची ज्वलंत, बुलंद, धगधगणारी जणू काही सोबत म्हणा ना, कधी झुकणार नाही, कधी वाकणार नाही आणि हिंदुत्व प्राण गेला तरी सोडणार नाही, अशी ज्याने अत्यंत अल्पावधीत आपली ओळख स्वबळावर निर्माण केली आहे। नेतेजी, आम्हाला आपल्याबद्दल प्रचंड आदर आहे। तुम्ही युवकांचं प्रेरणास्थान आहात। जसं कानिफनाथ महाराजांनी अल्पावधीमध्ये आमच्या संप्रदायातील सर्व युवांना आपल्याकडे लोहचुंबकासारखं खेचून घेतलेलं आहे, तशा प्रकारे जिथे नितेजी आहेत तिथे युवा आहे आणि तो युवा पेटलेला असतो आणि त्यांच्या कार्यक्रमातून दिसतो, तेव्हा त्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे। अत्यंत बिनधास्त परंतु तितकेच अभ्यासू व्यक्तिमत्व, तितकेच मन मिळावं। आम्हाला वाटतं संपूर्ण राणे कुटुंबाला कदाचित भगवंताने
हिंदू धर्माच्या रक्षणासाठी अस्मितेसाठी या भूतलावर पाठवलेले असावं. महाराष्ट्राचे ऊर्जेवान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नितेजी आपल्याला कोकणाच्या विकासाला चालना देण्यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदरे असं अति महत्वाचं खातं दिलेलं आहे आणि तुमचा गौरव केलेला आहे. नितेश राणे साहेबांनी आपल्या हाताचा पदभार स्वीकारल्यापासून आपल्या कार्याची छाप दाखवायला सुरुवात केलेली आहे. मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यातील इथे उपस्थित असणाऱ्या सर्व भाविकांना मला काय म्हणायचं आहे ते सांगण्याची काही गरज नाही. आमचे योगेशजी कदम ज्यांना मुळातच समृद्ध असा राजकीय वारसा प्राप्त झालेला आहे. आमचे स्नेही आमदार रामदासभाई कदम यांचे ते चिरंजीव आहेत. ज्यांच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबातही हिंदुत्व हार्मोन्स रूपाने जन्म घेते अशा रामदासभाई कदमांचे योगेश दादा हे सुपुत्र आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तो याकरता कारण त्यांनी अल्पावधीमध्ये आपले नेतृत्व सिद्ध केलेले आहे. ते प्रथमच आमदार झाले आणि गृह खात्याचा कारभार तसे ग्रामविकास, महसूल, पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा, औषध प्रशासन अशा अनेक खात्याचे ते आज मंत्री आहेत. जनमानसात आणि मतदारसंघात अत्यंत मनमिळावू अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. ते तरुणांपासून आबाल वृद्धांपर्यंत शिवसेनेच्या जुन्या आमच्या पदाधिकाऱ्यांपासून अगदी आजच्या उदरणूक कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना जिंकून घेण्यात यशस्वी ठरलेले आहे. साधारणतः तरुण नेतृत्वाला जुने नेतृत्व सहजासहजी स्वीकारत नाही. वैचारिक तफावतीमुळे आणि कार्यपद्धतीमुळे जुने जाणते दूर राहण्यास पसंत करतात. पण योगेशजी, तुम्ही काय जादू केलेत माहीत नाही, परंतु सर्व स्तरातील लोकांचे प्रेम तुम्ही जिंकून घेतलेले आहात. या व्यासपीठावर वयाने ज्येष्ठ असणारे आमचं त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे. उत्कृष्ट संसदपटू आपण मगाशी त्यांच्या भाषणातून त्यांचं वक्तृत्व पाहिलेला जाणलेला. ते आमचे आदरणीय भास्करराव जाधव, माजी नगरविकास, वन, बंदर, क्रीडा, संसदीय कामकाज, युवा, मत्स्य व्यवसाय, कायदा असे अनेक खात्यांचा कारभार सांभाळणारे गोवाघर मतदारसंघाचे भाग्यविधाते अशी त्यांची ओळख आहे. ते आमचे भास्करराव महाराष्ट्राचे बुलंद गरजणारी तोफ आहे. अत्यंत आक्रमतेने विधानसभेत प्रश्न मांडताना आणि खाजगी जीवनात हळूवार, अत्यंत प्रेमळ, कनवाळू भास्करराव ही दोन रूपं भास्करराव तुम्हीच वटवू शकता. कोकणच्या भूमीतील हे रत्न संधी मिळतात आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवल्याशिवाय राहणार नाही. ज्याप्रमाणे नभोमंडळात अत्यंत तेजस्वीतेने भास्कर तळपतो तसाच आमचा भास्कर आपल्या कार्याने सदैव तळपत राहो अशी आम्ही सदिच्छा देतो. त्यानंतर नागरी सत्कार स्वीकारलेले माझ्या सगळ्यात जवळचे आणि हक्कानं आम्ही ज्यांच्याकडे मागतो ते राजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किरणजी सामंत साहेब. किरण सामंतांचा स्वभाव हा अत्यंत मनमिळावा आहे. किरण सामंतांनी शब्द दिला मी तुझे काम करतो तर त्यांच्या पाठीमागे परत लागावं लागत नाही. हा त्यांचा लौकिक आहे. ते दिलेला शब्द पूर्ण करणार आणि करणारच. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कामे कशी करून घ्यावी हे किरण सामंतांकडून शिकण्याजोगे आहे. असं स्पष्टपणे सांगणारी
व्यक्ती म्हणजे किरण सामंत आहेत। एक उदयनमुख लोकनेता होण्याची ती सुचिन्ह आहे। आमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव असतो, कारण या सामंत फॅमिलीचे आमच्याशी अत्यंत घरोब्याचे संबंध आहेत। त्याच्या पुढचे या नागरी सत्काराचे सन्माननीय निकम साहेब, कोकणचे भाग्य विधाते कैलासवासी खासदार गोविंदजी निकम साहेब यांचे सुपुत्र आदरणीय आमदार शेखरजी निकम साहेब, चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर साहेब यांचा त्यांच्या लहानपणापासून आपल्या पिठाशी आणि आमच्याशी संबंध आलेला आहे। आम्ही त्यांच्या घरी 3-4 वेळा भोजनही करून आलेलो आहोत। त्यांची सह्याद्री शिक्षण संस्था रत्नागिरी जिल्ह्यातील आज भूतपूर्व तरुणांना एक दिशादर्शक पथाकडे घेऊन जात आहे। आज अनेक तरुण तरुणी त्यांच्या या शिक्षण संस्थेमुळे वेगवेगळ्या क्षेत्रात शिकून स्वतःच्या पायावर उभे आहेत। याचे श्रेय त्यांचे पूज्य पिताश्री आणि शेखर साहेब तुम्हाला जाते। बाबांनी लावलेले इबलेचे रोपटे तुम्ही आज वटवृक्षाप्रमाणे रूपांतरित केलेले आहात। अत्यंत मनमिळावू, समाजभिमुख, लोकप्रिय म्हणून जनमानसामध्ये तुमची ओळख आहे। यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांमध्ये किती उतरलेले आहात ते दाखवून दिले। तुमच्या पाठीमागे आईबाबांचे आशीर्वाद आणि आमचे आशीर्वाद सदैव असतील। आपण असेच पुढे चालत राहा। यानंतर या व्यासपीठावर ज्यांचे आणि आमचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत ते आमचे उल्हासजी घोसाळकर साहेब। जणू मागच्या जन्माचे काहीतरी ऋणानुबंध घेऊन आलेले आहोत की काय असे सतत मनाला जाणवत राहते। अशी ओळख आमच्या अंतःकरणामध्ये करणारे माननीय उल्हासजी घोसाळकर साहेब, आपण लोकशाहीतील चौथ्या स्तंभाचे कार्य अविरतपणे अत्यंत निष्ठेने तितकेच प्रामाणिकतेने पार पाडत आहात। प्रसंगाच्या वेळी आपण आपला स्वाभिमानी बाणा कधी सोडला नाही। आपण बहुधा मागच्या जन्मी जरूर रत्नपारखी असाल, कारण आपल्याला माणसांमधली रत्न आपसुकच कळून येतात। तुम्ही आपल्या विचाराशी ठाम राहता। कोणी किती आघात करो, परंतु कोलमडून जाणे हा आपला स्वभावच नाही। मध्यंतरी स्पर्धात्मक स्थितीमुळे अनेक आव्हाने तुमच्या पुढे उभी राहिली। आर्थिक घाईत सर्वजण ढकलले गेले, त्यातून तुम्ही कसे बरं सुटणार? परंतु तुम्ही कधी परिस्थितीची हातमिळवणी केली नाही। अन्याला वाटा फोडायचे काम सोडले नाही। कुणाच्याही दबावाला भीक न घालणे आणि आपल्या धारदार अंकुचीदार लेखणीने बड्या बड्यांना अत्यंत चतुराने जागेवर आणता। तुम्हाला परशुराम भूमीबद्दल प्रचंड स्वाभिमान आहे। आपल्या कोकणाचा वारसा दूरवर पोहोचवण्याचे काम आपण आपल्या अत्यंत लोकप्रिय अशा प्रतियश दैनिक रत्नागिरी टाइम्स मधून करत आहात। आपली लेखणी अशी तेजस्वी आचंद्र दिवाकर चालत राहो असा आशीर्वाद मी आपल्याला सदैव देईन। आम्ही या धर्मपीठानं या कोकणाच्या भाग्य विधात्यांना विनंती केली की आपलं जे कार्य आहे ते जनसामान्यांपर्यंत पोहोचावं, आणि याकरता आग्रहानं आपल्याला निमंत्रण दिलं। आपल्याला सर्वांना ठाऊक आहे आम्ही कुंभमेळ्यामध्ये होतो आणि त्यामुळे परवानच्या दिवशी आलो, आणि फक्त परवानच्या दिवशी प्रत्येकाला फोन केला की तुम्ही आलं पाहिजे। प्रत्येकाची व्यस्त दिनचर्या होती, पण कुणीही असं म्हटलं नाही की महाराज मला जमणार नाही। हे जे तुमचं प्रेम या पीठावर आहे, अशाच प्रकारचं प्रेम सदैव राहू दे। आई भवानी जगदंबा आणि गजानन महाराज, काडसिद्धेश्वर महाराज, भगवान प्रभू रामचंद्र आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य यांचे आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी राहतील। आणि आपण जो कोकणाचा नवे महाराष्ट्राचा जो वसा घेतलेला, तो नुसतं महाराष्ट्राचं नाही तर देशाचं नेतृत्व करणारे तुमच्यामध्ये नेतृत्व तयार हो असा आम्ही आशीर्वाद देतोय आणि आम्ही आमच्या वाणीला विराम देतोय। श्री गुरु। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।